प्रियानो, काल आपण पाहिलं प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर त्याचा येण्याचा उद्देश, योहानानं पाण्यानं बाप्तिस्मा केला, पण तो म्हणतो मी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं करेल. ज्या लोकांना पवित्र आत्म्या त्याची माहिती नाही किंवा पवित्र आत्म्यावरती विश्वास नाही, नाताळाचा सण पवित्र आत्मा माहित नाही तर मग त्या सणाला सेलिब्रेट आम्ही कसं करू शकणार? तुम्ही म्हणाल की कदाचित मला त्यातली माहिती नाही, मला माझ्या पूर्वजांनी माझ्या मंडळीने याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. परंतु योहान येशूपेक्षा स्वतःला कनिष्ठ तुच्छ लेखत आहे. कोणता व्यक्ती ख्रिस्तापेक्षा मोठा होऊ शकत नाही, कोणत्या व्यक्तीला ख्रिस्तापेक्षा महत्वाचं स्थान दिलं जाऊ शकत नाही. येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर त्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला तंतोतंत पाळावीच लागणार आहे. ख्रिस्ती धर्म हा अशा प्रकारचा धर्म आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, याच्यातला काना मात्रा रदबदल होणार नाही. मग यातल्या अनेक गोष्टी मला पसंत नाहीत, म्हणून मी त्या नाकारल्या, म्हणून मी त्याचा त्याग केला. आणि मनामध्ये तर विश्वास आहे, मनामध्ये तर अपेक्षा आहे, मला स्वर्ग राज्यामध्ये जायचंय. देवाचे प्रिय लोक हो, ख्रिस्ताला ओळखूया, त्याचा उद्देश ओळखूया. पवित्र आत्मा मिळाला नसेल तर पवित्र आत्म्याचा शोध घेऊया. देणगी देव देण्यासाठी तयार आहे. मागा, तो म्हणतो माझ्याकडे मागितल्यानंतर, बापाकडे मागितली भाकर तर तो धोंडा देत नाही, मासा मागितलं तर साप देत नाही, पवित्र आत्मा मागितलं तर किती विशेष प्रकारे देईल. मग एवढी विशेष देणगी असताना त्या देणगीकडे आम्ही दुर्लक्ष का करत आहोत? का देऊ नये का? मला पसंत नाही, मला ते आवडत नाही, माझ्या विचारांमध्ये ते बसत नाही. बायबल हे काही तुमच्या विचारांवर चालणारं पुस्तक नाहीये. बायबल मधल्या वचनाच्या द्वारे, शब्दाच्या द्वारे आमचे विचार बदलावेत, आम्ही स्वतः बदलावं. त्याचं मी पाहतो की देवानं पहिल्यांदा या मोशेला कनानात जाण्याच्या अगोदर त्या डोंगरावरती बोलवलं आणि लोकांना त्याला सांगितलं लोकांनी कसं जीवन जगावं, याच्यासाठी मी तुला काही आज्ञा देत आहे. आणि त्याने त्या आज्ञा दगडी पाट्यावरती लिहायला सुरुवात करत असताना मोशे त्या दगडी पाट्या घेऊन पर्वतावरून खाली येऊन त्याने पाहिलं तर काय, देवानं आज्ञा दिली आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, त्याच्या पाया पडू नको. आणि खाली येऊन पाहतो तर काय, लोक त्यांनी आपल्यासाठी वासरू तयार केलं आणि त्या वासराभोवती नाचायला लागलेले आहेत. मोशेला राग आला, त्याने दगडी पाट्या फोडल्या. सांगण्याचं तात्पर्य, जर लिहिलेल्या गोष्टी पाळण्याच्या ऐवजी लोक विपरीत गोष्टी करत असेल, मोशे सारख्या सामान्य व्यक्तीला राग आला, काय प्रभूला त्याच्या आज्ञेविषयी, त्याच्या वचनाविषयी राग येणार नाही का? आपलं मन मोठं करा, या गोष्टी स्वीकारूया. प्रभू येशू ख्रिस्त जगात येण्याचा उद्देश, तो म्हटला आत्म्याचा बाप्तिस्मा व्हावा. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाल्याशिवाय कोणी नाताळ साजरा करू शकत नाहीये. त्यानंतर आणखीन येशू ख्रिस्त येण्याचं कारण आम्ही पाहणार आहोत. का प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला? लुकाच्या शुभवर्तमानाच्या पुन्हा 3ऱ्या अध्यायाच्या 15 पासून 17 पर्यंतच्या वचनामध्ये आम्ही गेल्यावर आम्हाला ख्रिस्ताचं पृथ्वी तलावरचं आगमन समजणार आहे. जाणून घ्या, माहित करून घ्या. आंधळेपणानं कुठला सण साजरा करू नका. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 15 पासून 17 पर्यंत वचन. तेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय, असे सर्वजण योहानाविषयी आपल्या मनामध्ये विचार करत असे. आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं करीतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतनाचा बंद सोडवायला मी योग्य नाही, तो येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं अग्नीनं करेल. नुसता पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यापुरतं पण आम्ही मर्यादित राहू नये. कित्येक लोक पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी तयार नाहीत, कारण ज्यांना पवित्र आत्मा मिळाला, ज्या लोकांनी पवित्र आत्म्याला स्वीकारलं, ज्या लोकांनी पवित्र आत्म्याचा अनुभव घेतला, त्या लोकांच्या जीवनाकडे पाहिल्यावर कधी कधी या लोकांना पण प्रश्न पडतो, जर पवित्र आत्मा पावलेले लोक अशा प्रकारच्या चुका, अशा प्रकारचे अपराध करत असतील, मग खरंच पवित्र आत्मा आमची गरज आहे का? परंतु बायबल सांगतं नुसतं पवित्र आत्म्याचं बाप्तिस्मा नाही,
येशू म्हटला मी तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं मी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं, मी तुमचा बाप्तिस्मा अग्नीनं करेल. पवित्र शास्त्रामध्ये 4 प्रमुख प्रकारच्या बाप्तिस्म्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. पाण्याचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, अग्नीचा बाप्तिस्मा आणि दुःख सहनाचा बाप्तिस्मा. येशूचे 4 बाप्तिस्मे झालेले. त्यानं पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. वास्तविक पाहता तो देवाचा पुत्र, पवित्र जीवन जगणारा, ज्याचा जन्मच पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. परंतु त्यानं या गोष्टी तो म्हणतो हे होऊ दे, कारण यानं धर्माचरण पूर्ण होतं. ख्रिस्तानं पाण्याचा बाप्तिस्मा घेतला कारण आम्ही घ्यावा. ख्रिस्ताला पवित्र आत्मा मिळाला. ज्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्याचा जन्म झाला होता त्यानं पण कबुतराच्या रूपानं पवित्र आत्मा स्वीकारला. आम्हीही पवित्र आत्मा स्वीकारावं. त्याने आम्हाला कित्ता घालून दिला, त्याला अनुसरावं. ज्या गोष्टी त्याने केल्या त्या गोष्टी आम्ही कराव्यात, याच्यासाठी त्याने आम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. म्हणून चौकटीच्या बाहेर जाऊन चालणार नाही, बायबलच्या बाहेर जाऊन आम्हाला चालणार नाही. आता तो काय म्हणतो, पाण्याचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, आता अग्नीच्या बाप्तिस्म्याची तुम्हाला गरज आहे. येशू ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं आगमन, त्याचा उद्देश काय की आम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा मिळावा. अग्नीची ताकद, ही ताकद जी आहे ना, अग्नीला भस्म करण्याची जी ताकद आहे, नष्ट करण्याची ताकद, संपुष्ट आणण्याची ताकद, राख करण्याची ताकद, त्यास पाण्याचा बाप्तिस्मा येतो, त्या सामर्थ्य येतं. लोक पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा येतो, त्या सामर्थ्य येतं. लोक बरे होतात, अन्य भाषा बोलली जाते, विश्वासाचं कार्य घडलं जातं. परंतु कित्येक वेळा पवित्र आत्मा मिळालेले लोक पण त्यांचं पतन झालेलं आम्ही पाहतो. कारण काय, काही गोष्टी पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये पसंत नसतात. बायबल सांगतं आत्म्याला खिन्न करू नका, नाहीतर तो तुमचा शत्रू बनेल. पवित्र आत्मा मला मिळाला, देणगी मला मिळाली, पण पवित्र आत्मा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व माझ्यामध्ये येत असताना, ते माझ्यामध्ये राहत असताना, माझ्यामध्ये देह आणि आत्मा यांचं युद्ध चालू असतं. देहामध्ये वाईट कर्म आहेत, वाईट सवयी आहेत. गलतीकराच्या पत्रामध्ये या देहाच्या सवयी संबंधाने सांगितलं. आणि बायबल सांगतं की पवित्र आत्मा आल्यानंतर नेमकं अग्नीचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यानंतर अग्नीचा बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देण्यासाठी आलेला असताना, आणि हा अग्नीचा बाप्तिस्मा या ठिकाणामध्ये आम्हाला कशा पद्धतीनं आमच्यातलं अग्नीच्या द्वारे कशातलं आमच्यातलं सगळं जुनेपण काढून टाकतो. तर पवित्र आत्मा आल्यावर आम्हाला अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज का, याच्या संबंधानं या गलतीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 16 पासून काय वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी तर तुम्हाला म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याच्या विरोधात आहे, आत्मा देहवासनेच्या विरोधात आहे. ही परस्पर विरुद्ध आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आहात तर नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्म तर उघड आहे, जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, छेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी सांगून ठेवलं होतं. तेच आता पुन्हा सांगून ठेवतो की अशी कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. ही कर्म आमच्यातनं नष्ट होण्यासाठी अग्नीचा बाप्तिस्मा का, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यानं सामर्थ्य येतं. पवित्र आत्मा काम करतो. आंधळे पाहतात, लंगडे बरे, लंगडे चालतात, मेलेले जिवंत होतात, कुष्ठरोगी बरे होतात, किडनी फेल्युअर त्यांची किडनी रिपेअर होते, हृदयामध्ये देव काम करतो, सगळे अवयव निकामी झालेले देव देतो. जसं मी पाहतो पवित्र आत्मा आल्यावर येशू लाजरसला कबरेतनं बाहेर करतो, लाजर बाहेर आहे, लाजरस जिवंत होतो. पवित्र आत्मा आल्यावर पेत्र म्हणतो उठ, येशूच्या नावानं चालू लाग. लंगडा भिकारी उड्या मारत परमेश्वराच्या मंदिरामध्ये जातो. हे पवित्र आत्म्याचं काम. अग्नीच्या बाप्तिस्म्याचं काम त्याच्या पलीकडे आहे. अग्नीचा बाप्तिस्मा येतो, त्यास आमच्यामध्ये नको असलेली सत्व, बायबल सांगतं की प्रत्येक व्यक्तीला अग्नी परीक्षेमधनं जावं लागणार आहे. प्रत्येकाचा विश्वास अग्नीच्या द्वारे तपासला जाणार आहे. तसं प्रभू आमच्या विश्वासाला तपासत असताना, आमची धार्मिकता तपासत असताना,
आमचं जीवन तपासत असताना या अग्नीच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे जे आमच्या जीवनामध्ये प्रभूला नको असलेल्या गोष्टी, कोणत्या गोष्टी, त्याची वर्गवारीच पवित्र शास्त्रामध्ये देऊन ठेवलेली आहे. अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज का? ती तसं म्हटलं, आत्म्याच्या प्रेरणेनं तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणार नाहीये. तर पवित्र आत्मा आमच्यामध्ये आला ना, अग्नीचा बाप्तिस्मा आमच्या देहातल्या कर्माला मारण्याचं काम करतो. प्रियांनो, ज्याला अग्नीचा बाप्तिस्मा मिळाला तो जीवनातल्या सगळ्या घाणेरड्या गोष्टीचा त्याग करून टाकतो. देवाला पसंत नसणाऱ्या कोणत्याच गोष्टी आमच्या शरीरात, आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारात, आमच्या कुटुंबामध्ये कधीच असता कामा नये. तो प्रत्येकाला साफसूफ करत आहे. म्हणून तर बायबल सांगतं, ईश म्हटला, जो माझ्यामध्ये राहतो मी त्याच्यामध्ये राहतो. फाटा वेलामध्ये राहिल्या वाचून त्याला आपल्याच्यानं फळ देता येत नाही, आणि फाट्याला फळ यावं म्हणून प्रत्येक फाट्याला तो साफसूफ करण्याचं काम करतो. जसं आत्म्याच्या द्वारे सामर्थ्य प्रगट होतं ना, या आत्म्याच्या द्वारे सामर्थ्य प्रगट होत असताना या सामर्थ्यामध्ये शुद्धता यावी, या सामर्थ्यामध्ये गौरव यावं, याच्यासाठी तो काय करत आहे? अग्नीच्या बाप्तिस्म्यानं एखाद्या व्यक्तीचं जीवन शुद्ध करण्याचं काम करत आहे. हा, मी मागेही तुम्हाला सांगितलं, आजही तुम्हाला सांगत आहे. मी तुझ्या नावानं भूत काढली, संदेश दिला, रोगी बरे केले, तरी मी तुला ओळखत नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे संदेश दिला, रोगी बरे केले, भूत काढली, सगळं काही घडलेलं आहे. अग्नीच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे शुद्धता यायला पाहिजे, ती शुद्धता नाही. आणि अग्नीचा बाप्तिस्मा आला की ती शुद्धता येते. प्रियांनो, शुद्ध जीवन जगण्याची एक नवीन उमेद, देवासाठी शुद्ध जीवन जगण्याची नवी ताकद, प्रभूच्या राज्यासाठी काम करण्याची एक नवी जिज्ञासा, देवाला पसंत पडणाऱ्या गोष्टीचा शोध घेणं, देवाला आवडणाऱ्या गोष्टीचा बोध करणं, आणि त्याच्यासाठी आम्हाला या अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज आहे. अग्नी भस्म करून टाकणारे तुमच्यातल्या सगळ्या वाईट सवयी नाही भस्म करता येत आम्हाला, स्वतःला काहीच करता येत नाही. प्रिया, माझ्या मनानं जरी मी किती ठरवलं ना, चला मी आजपासून दारू सोडतो, मी चर्चला न जाता दारू सोडतो, नाही सुटू शकत. कदाचित तुम्ही म्हणाल मी चर्चला जातो पण पवित्र आत्मा मिळवत नाही, मग मी दारू सोडतो. काही काळ तुम्ही ते कराल, एखाद्या व्यसनावरती विजय मिळवाल, एखाद्या सवयीवरती विजय मिळवाल. एकदा का अग्नीचा बाप्तिस्मा झाला ना, तुमच्या सगळ्या सवयी निघून जातात, तुमच्यातलं भय निघून जातं, तुमच्यातलं व्यसन निघून जातं, तुमच्यातला प्रभूला न पसंत पडणारा स्वभाव निघून जातो. सगळ्या सवयी आहे तसं कोणी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. ख्रिस्तीपण हे चकाकी देणारं, लकाकी देणारं, अट्रॅक्टिव्ह आहे, आकर्षिलं जाणारं जीवन आहे. ख्रिस्तीपण हा दिखाऊपणा नाहीये, ख्रिस्तीपण वरपांगी नाहीये, ख्रिस्तीपण म्हणजे वरवरची शुद्धता नाही. ख्रिस्तीपण म्हणजे आंतरिक शुद्धता, आंतरिकचं जीवन नवं करणं. आणि नवी करण्याचं ताकद कोणामध्ये? त्या अग्नीमध्ये. ते अग्नी पवित्र आत्म्याच्या रूपानंच हा अग्नी असणार आहे. 120 लोक माडीवरती एकत्र जमल्यावर अग्नीच्या जिव्हा त्यांच्यावरती उतरून आल्या. ईश्वरती कबूतर, पण माडीवरती मात्र 120 लोकांवरती अग्नीच्या जिव्हा उतरून आल्या. येशूला तो अग्नी त्याच्यामध्ये होता, तो अग्नीच्या द्वारे त्याची शुद्धता ऑलरेडी झालेलीच आहे. पण आम्हाला आमच्या शुद्धतेची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला शुद्ध होण्याची गरज आहे. यशाच्या बाबतीमध्ये, यशाच्या पुस्तकामध्ये, यशाच्या ग्रंथात त्या ठिकाणात लिहिलं, हा यशया संदष्टा जोपर्यंत प्रभूला पाहत नाही ना, तोपर्यंत त्याला सगळे लोक अशुद्ध दिसतात. परंतु बायबल सांगतं, उज्ज्या राजा मरण पावला आणि परमेश्वरानं त्याला दर्शन दिलं, आणि दर्शन दिल्याबरोबर तो वेदीवरचा इंगळ माझ्या ओठावर लावला, आणि मी म्हटलं हाय हाय, मला हाय हाय. स्वतःला धिक्कार त्यानं केला. इतरांचं पाप पाहणं याच्यामध्ये धन्यता मानू नका. आज लोकांचे दोष शोधले म्हणजे मी नीतिमान बनतो असं नाही. मला नीतिमान बनण्यासाठी दावीद म्हणतो, माझं नित्य पाप माझ्या समोर रोज आहे, रोज नित्य माझं पाप माझ्या समोर आहे. त्याला ठाऊक आहे मला शुद्ध व्हायचंय, मला पवित्र व्हायचंय, मला देवाच्या आवडीचं पात्र बनवायचंय, मला माझ्या राजाला, माझ्या देवाला संतुष्ट करायचंय. आणि माझ्या देवाला संतुष्ट करत असताना माझ्यातल्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी मला टाकून द्यायला पाहिजे. नाता करता घाणेरड्या गोष्टीचा त्याग करा.
शमरोनी स्त्रीनं आपली घागर तिथंच टाकली, घागर घेऊन नाही गेली गावामध्ये ती. येशू भेटल्याचं चिन्हच आहे, अग्नीच्या बाप्तिस्म्याचं चिन्हच आहे. पवित्र आत्मा आल्यावर नावच त्याचं पवित्र आहे. अपवित्र जीवन जगणार तरी कसं हो? जर एखादा व्यक्ती अपवित्र जीवन जगत आहे, मग त्याच्यात पवित्र आत्मा कसा? अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज काय? तुम्हाला शुद्ध करण्यासाठी प्रिया. कोणत्या गोष्टीपासून शुद्धता आवश्यक आहे? काय आमच्यामध्ये ते अशुद्धपण आहे? कदाचित तुम्हाला तुमचं मन त्याविषयीची खात्री देतं का? तुमचं मन तुम्हाला सांगत असेल, पवित्र आत्मा तुम्हाला बरोबर सांगेल. तुमचं मन तुम्हाला उगाच सांगत असेल तू चांगला व्यक्ती, इतरांशी तुलना करू नका. तुलना करायची तर ख्रिस्ता बरोबर करा. तुलना करायची तुमच्या चर्च मधल्या एखाद्या व्यक्ती बरोबर करू नका, तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले असाल. पण पूर्णत्व ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होतं. धार्मिकता ख्रिस्ताच्या द्वारे. तुमची धार्मिकता देवाची, ख्रिस्ताची धार्मिकता. पौल म्हणतो मी ख्रिस्ताचं अनुसरण करतो, तुम्ही माझं अनुसरण करा. कोणाला कित्ता जगामध्ये बनवू नका प्रियानो. खरा कित्ता फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याशिवाय दुसरा आदर्श नाही, त्याच्याशिवाय कोणी परिपूर्ण व्यक्ती नाही, त्याच्याशिवाय कोणी नीतिमान नाही, कोणी चांगला व्यक्ती नाही की ज्याला तुम्ही कॉपी करावं, ज्याच्या पाठीमागं तुम्ही जावं. आज तो पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करते अग्नीच्या बाप्तिस्म्याचं. जो माझ्या मागून येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीच्या द्वारे करेल. आज तो अग्नी आमच्या शरीरावरती उतरून यावा, तो अग्नी आमच्या परिवारातल्या व्यक्तीवरती उतरून यावा प्रियानो. अग्नी आल्यावर तुम्ही पूर्वीसारखं राहणार नाही. अग्नी आल्यावर तुमच्यात बंधनं राहणार नाही. अग्नी आल्यावर तुमचा स्वभाव, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं चरित्र, तुमची विचारसरणी, तुमच्यातलं एकंदर वर्तन बदलून जाणार आहे. अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज आहे. सेलिब्रेशन नको, आता शुद्धता हवी आहे. उत्सव नको, आता पवित्रता हवी आहे. उत्सव नको, आता बदल हवा आहे. परिवर्तन तुम्हाला साथ घालत आहे, आव्हान तुम्हाला बोलवत आहे. देवाचा पुत्र दुसऱ्यांदा ढगावरती बसून येणार आहे प्रिया. आणि तो आल्यानंतरची परिस्थिती भयावह असणार आहे. तो आल्यानंतर पर्वताकडे जाऊन म्हणाल आमच्यावरती पड, पर्वत पडणार नाही. परिस्थिती भयावह असणार आहे. एकदा पुन्हा तपासून पहा, पवित्र आत्म्याच्या अग्नीच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये ती शुद्धता आली का? आणि शुद्धता नसेल, अजूनही पवित्र आत्मा मला बोध करत नाही, सांगत आहे तो अग्नी तुझ्यामध्ये येऊ दे. अग्नीच्या द्वारे तुझ्या जीवनाचं उणेपण, तुला दिसणारे कमतरता आणि नको असणाऱ्या जळणाऱ्या गोष्टी आणि हलक्या प्रतीच्या गोष्टी, टाकाऊ गोष्टी ज्या बाहेर टाकून दिलं जाणार आहे. बायबल सांगतं जो फाटा फळ देत नाही त्याला उचलून अग्नीमध्ये टाकून जाळण्यात यावं. ज्याच्यानं तुमच्या आत्मिक जीवनात फळ नाही असलं टाकाऊ असणारी फांदी तिला कापा, त्या अग्नीमध्ये जाळून टाका. ज्या गोष्टी तुमच्या आत्मिक जीवनाला बाधा करत आहे अशा गोष्टी काढून टाका. कापा म्हटलेलं आहे. कोणत्या गोष्टी जाळायच्यात आम्हाला प्रिया? गलतीकाराच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे जार कर्म जाळून टाकायचं आहे. व्यभिचाराचं पाप, अशुद्धपणाचं पाप, कामातुरपणाचं पाप आम्हाला जाळून टाकायचं. एखाद्या स्त्रीविषयी तुझ्या डोक्यामध्ये वाईट विचार येत असेल तर तू व्यभिचार म्हटलं गेलेलं आहे. यो म्हणतो मी माझी नजर कुठल्या कुमारिकेवर जाऊ तरी कशी देऊ. व्यभिचाराचं पाप टाकून द्या. सिरियलच्या नादी लागून आज जे सिरियल मध्ये, चित्रपटामध्ये काय ते आमच्या घरामध्ये आहे का? तरी आम्ही चर्चला जात आहोत, तरी आम्ही नाताळ करत आहोत. एक पत्नी असताना अनेक लोकांशी, अनेक स्त्रियांशी संबंध, एक पती असताना अनेक पुरुषांबरोबरचे संबंध, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, सगळ्या गोष्टी आज जगात आहेत तशाच तंतोतंत लोकांमध्ये जर चालू असेल तर परत एकदा तपासणी करणं गरजेचं आहे. परत एकदा आम्हाला शुद्ध होणं गरजेचं आहे. अमंगळपण, अशुद्धपण कधीच आमच्यामध्ये असता कामा नये. पौल सुद्धा बोलतो मला अशी बातमी कानावरती आली, कोणीतरी या मंडळीमध्ये असं आहे की त्यानं आपल्या बापाची पत्नी तिच्या बरोबर विचार केलेला आहे. विधवा स्त्रियांना तो सांगतो वासनेमध्ये जळण्याच्या ऐवजी तुम्ही एखाद्या आणि पुरुषाबरोबर लग्न करून मोकळं व्हा. पौल सुद्धा मंडळीची शुद्धता करत आहे. आखाना संबंधानं म्हटलं तू समर्पित वस्तू आणून तुझ्या त्या डेऱ्यामध्ये लपून ठेवलेला आहे, याचा डेरा जाळून टाका, याचं घरदार तुम्ही जाळून टाका. देव त्या ठिकाणामध्ये शुद्धता करत आहे.
आखाणाचं सारं घरदार सगळं परिवार जाळण्यात आलं का? समर्पित वस्तू आणून त्यानं ठेवलेल्या. याच्यानं त्याच्यातलं अशुद्ध जीवन, रात्रंदिवस त्याच प्रकारचे खामुक विचार, रात्रंदिवस दुष्टाईचे विचार जर डोक्यामध्ये असतील तर बायबल सांगतं आज हा अग्नी शुद्ध करण्यासाठी तत्पर आहे. अग्नी तुम्हाला हाक देत आहे, आवाज देत आहे, अग्नी तुम्हाला बोलवत आहे. त्या अग्नीच्या द्वारे आमच्या कुटुंबातल्या लोकांच्या विचारांची शुद्धता व्हायला पाहिजे, आमच्या लेकरांची शुद्धता व्हायला पाहिजे. अग्नी शिवाय ते होऊ शकत नाही प्रियानो. रात्रंदिवस डोक्यामध्ये तो अग्नी पेटत राहिला पाहिजे. मी देवाचं लेकरू आहे, देवाला पसंत पडणाऱ्या गोष्टी, या गोष्टीला आमच्यातनं काढून टाकाव्या. देहाची कर्म उघडे, जार कर्म, शुद्धपणा, कामातुरपणा, मूर्ती पूजा. शास्त्र सांगतं हट्ट हा मूर्ती पूजे समान आहे. हट्टी स्वभाव आहे. अग्नीच्या द्वारे या स्वभावाला घालवून टाका. मंडळीमध्ये काही लोक हट्टी आहेत, परिवारामध्ये काही लोक हट्टी आहेत. किती पण देवाचं वचन ऐकलं तर त्यांची बदलण्याची प्रवृत्ती नाहीये. अजूनही त्यांनी त्यांच्या त्या गोष्टीला पकडून ठेवलेला आहे. माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, मी म्हणतो तसं घडलं पाहिजे. मूर्ती पूजक आहेस तू, तुला दुसऱ्या मूर्तीची गरज नाही. तू स्वतःच घरामध्ये एक मूर्ती आणून ठेवलेली आहे, तुझीच उपासना तू करत आहे. तुला देवाचं वचन ओरडून सांगत आहे तरी तुझ्यामध्ये बदल नाहीये. मोठमोठ्या मीटिंग मध्ये देवाचे दास तुझ्याशी बोललेले, टीव्हीच्या माध्यमातून तुझ्याकडे वचन येत आहे आणि तुला कळतं तुझ्यातल्या चुका, पण तुझ्यामध्ये परिवर्तन करण्याची इच्छाच नाहीये ना, तुला बदलण्याची इच्छा नाही. आणि याचा परिणाम काय? बायबल सांगतं हा अग्नी येऊन त्याला भस्म करून टाकणारे. एकदा का तो अग्नी आला ना, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे जगायला सुरुवात करा. येशूला अग्नीचा बाप्तिस्मा देण्यासाठी. नाताळ म्हणजे हट्टी स्वभाव सोडून टाकणं, प्रभूच्या इच्छेला मान देणं. पौल म्हणतो आता मी जगत नाही माझ्या ठाई, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. ख्रिस्ताच्या ठाई जगणं, ख्रिस्तासाठी जगणं, त्यागाची भावना, नम्रतेची भावना, समर्पित भावना, विश्वासाची भावना, प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करण्याची भावना, या भावनेनं माझं धार्मिक जीवन मी जगतो. तसं जीवन जगा. देवानं खास तुम्हाला आणि मला वेगळं असं केलेलं आहे प्रियांनो. नाताळ म्हणजे अग्नीचा बाप्तिस्मा. अग्नीचा बाप्तिस्मा म्हणजे जीवनाचं शुद्धीकरण, मनाचं नवीकरण, नको असलेल्या गोष्टी जाळून टाकणं, जो फाटा फळ देत नाही त्याला वेगळं करणं, तोडणं, अलिप्त करणं आणि त्याला अग्नीमध्ये टाकून देऊन त्याचं अस्तित्व संपून टाकणं. असा कोणता फाटा तुमच्यामध्ये आहे? मूर्तीपूजेचा फाटा आहे. राग, छेटके, वैर, कलह, मत्सर, अजून पण वैर धरण्याची भावना आमच्यामध्ये आहे. अजून पण वैर धरून ठेवलेला आहे. जास्त भूषण बाळगू नका. अनेक वर्ष मी एखाद्या व्यक्तीचं तोंड पाहिलं नाही. कित्येक वर्ष तुम्ही एकमेकाशी वैर पकडलेला आहे. शास्त्र सांगतं याकोबानं इसाकाला, एसावाला फसवलं आणि दोघांनी एकमेक, एसावानं याकोबावर वैर धरलं. पण ज्यास याकोब पुन्हा भेटायला आला, बायबल सांगतं त्याच ठिकाणी तो त्याचं वैर विसरून गेलेला आहे. याकोब त्याच्या एसावाला भेटायला गेल्यावर त्यानं आपले उंट, गाढवी आणि पुष्कळ लवाजमा त्याच्या स्वाधीन केला. स्वामी ही मालकी तुमची आहे, माझ्या देवानं मला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे. तो परत त्याच्या भावाला देण्यासाठी निघालेला आहे. त्याचा भाऊ पण त्याचं वैर विसरून गेलेला आहे. हे खळं स्वच्छ केलं जातं, हे जीवन स्वच्छ केलं जाण्याचं काम केलं जातं प्रियानो. नाताळ म्हणजे अग्नीचा बाप्तिस्मा, ज्याच्यानं अंतःकरणातला राग, अंतःकरणातला द्वेष, अंतःकरणातलं वैर मारलं जातं, भस्म केलं जातं. का एकमेकापासून लांब आहात? का परिवारापासून लांब आहात? का एकमेकाच्या विषयी तुमच्या अंतःकरणामध्ये वितुष्ट आहे? नाताळ तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका. नाताळ चर्च पुरता मर्यादित ठेवू नका. नाताळ फराळापुरता मर्यादित ठेवू नका. नाताळ कपड्यापुरतं मर्यादित ठेवू नका. नाताळ म्हणजे शुद्धता, नाताळ म्हणजे साफ करणं, नाताळ म्हणजे पूर्णपणे अग्नीला समर्पित होणं. अग्नीला समर्पित होऊन नष्ट होऊन जा प्रियांनो. निशेष होऊन द्या, होम होऊ द्या तुमच्या मत्सराचा. येऊ द्या ते अंतःकरण जे ख्रिस्तानं धारण केलेलं आहे. कोणाचा द्वेष केला नाही प्रियांनो. त्याला मारत होते, त्याच्या तोंडावर थुंकले, त्यांच्यासाठी त्याच्या अंतःकरणात कळवळा होता, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. तुम्ही देवाचे लोक आहात. जे असं वागतात त्यांना कळत नाही ते काय करत आहेत, पण तुम्हाला कळतं देवाचं वचन. तुम्ही देवाचं वचन पाळणारे लोक आहात. देवाच्या वचनाचं ऐकण्यापेक्षा पालन करणं उत्तम आहे. ऐकणारे खूप आहेत,
रोज टीव्ही उघडायचा, 24 तास देवाचं वचन वाचायचं. भरपूर लोकांचे संदेश तुम्ही ऐकलेले आहेत, तुम्ही संदेशावर चर्चा केली, तुम्हाला ते संदेश पसंत पडले, पण संदेश आवडणं म्हणजे आत्मसात करणं. शास्त्रात असं लिहिलं, अनेक लोक आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून शिक्षकाची गर्दी करतील. संदेश तुमच्या कानाला बरा वाटावा, तुम्हाला काहीतरी आनंद व्हावा याच्यासाठी नाही. संदेश बायबल सांगतं देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव मज्जातंतू सांधे आरपार भेदून जाणार आहे. आमच्या जीवाला नवं करणारं, आमच्या अंतःकरणाचं नवीकरण करणारं, आमच्या स्वभावामध्ये परिवर्तन करणारं, आमच्या व्यक्तित्वामध्ये परिवर्तन करणारं असं देवाचं वचन आहे. नाताळ म्हणजे अग्नीचा बाप्तिस्मा. भस्म करूया सगळ्या गोष्टी, भस्म करूया वैराला, भस्म करूया तटाला, फुटीला, पक्षभेदाला. चर्च मध्ये तुम्ही जाता, मी अमक्याचा, मी तमक्याचा, मी या गटाचा, मी त्या गटाचा, मी अमक्या पक्षाचा, मी तमक्या पक्षाचा. अरे गिदोन त्याला विचारतो, तू कोणाच्या पक्षाचा, आमच्या पक्षाचा का शत्रूच्या पक्षाचा? देव बोलतो, देवाचा दूत म्हणतो, मी परमेश्वराच्या पक्षाचा. कशाला पक्ष पाहिजे चर्चमध्ये, कशाला मंडळामध्ये गट तट पाहिजे, अमक्या गटाचा तमक्या नाही हो. घरी आम्ही नाताळ करतो, चर्च मध्ये गट असून, चर्च मध्ये फुटी असून, चर्च मध्ये मारामारी, चर्च मध्ये भांडणं, चर्च मध्ये आणि सर्व प्रकारची अशुद्धपण. गट तट विसरूया, समेट करूया, एकमेकाशी जवळीकता साधूया. ख्रिस्तीपण याच्यामध्येच दडलेलं आहे. ख्रिस्तीपण म्हणजे गटा तटापासून दूर राहणं. भस्म करूया. अग्नीचा बाप्तिस्मा या सगळ्याला भस्म करतो. अग्नीचा बाप्तिस्मा या विचारानं भस्म करून टाकतो. अग्नीचा बाप्तिस्मा पुन्हा एकदा आमच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करतो. अग्नीचा बाप्तिस्मा पुन्हा एकदा आमच्या जीवनाची बांधणी करतो. बायबल सांगतं, योहान म्हणतो, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं खरा करतो खरा, पण जो माझ्या मागून येतो तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीनं करेल. जर अग्नीच्या बाप्तिस्म्यासाठी तयार आहात, पवित्र आत्म्याला म्हणा भस्म करून टाक सगळ्या गोष्टी. पेत्राचा स्वभाव भस्म करून टाकला. आता पेत्र घाबरत नव्हता. शमरोनी स्त्रीचा स्वभाव भस्म करून टाकला. आता ती पाप करायला गेली नाही. आज तुमच्यासाठी आव्हान आहे. तुमच्यातला नको असणारा स्वभाव भस्म करण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला सांगते, प्रिय बहिणी, प्रिय भावा, मी तयार आहे. तू तयार आहेस का? तयार होया. या वर्षीचा नाताळ एक शुद्ध, पवित्र आणि देवाला पसंत पडणारं जीवन जगण्यासाठी आपण समर्पित होऊया. प्रार्थना करू. सर्व समर्थ देवा, पित्याच्या उजवीकडे असणाऱ्या देवाच्या पुत्रा, कार्य करणाऱ्या पवित्र आत्म्या, शुद्धता निर्माण करणाऱ्या आत्म्या, आम्ही सर्वजण तुला समर्पित होत आहोत. देवा मला क्षमा कर. ख्रिस्ताचं खरं पृथ्वी तलावरचं आगमन आजपर्यंत मी समजू शकलो नाही. सणापुरता ख्रिस्त आम्ही घेतला, आमच्या उपयोगासाठी त्याला आम्ही वापरला, आमच्या आनंदासाठी, आमच्या समाधानासाठी फक्त आम्ही त्याच्याकडे पाहिलं, पण त्याचा उद्देश मात्र हरवून बसलो. हे प्रभू, ऐकत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करतो, अग्नीच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे त्यांच्यातलं सगळं अशुद्धपण भस्म केलं जाऊ दे. सगळं नको असलेल्या गोष्टी भस्म केले जाऊ दे. त्यांचे स्वभाव, त्यांच्या सवयी, त्यांच्या चालीरीती, त्यांच्या रूढी परंपरा सगळ्या भस्म केल्या जाऊ दे. तट, राग, फुटी, पक्षभेद, व्यभिचार, जारकर्म, अशुद्धपणा, अशा कितीतरी गोष्टी ज्या शास्त्रामध्ये बाधित सांगितलेल्या, अशा गोष्टीचा प्रभाव त्यांच्यावरती होऊ नये. जर ख्रिस्त आम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा द्यायला तयार आहे, ज्याच्याद्वारे आम्ही शुद्ध बनणार आहोत, ज्याच्याद्वारे पेत्रासारखं धैर्यवान बनून आम्ही सेवा करणार आहोत, तसं तो आम्हाला बनव देवा. या नाताळाच्या महोत्सवामध्ये आज एकेका परिवाराची मी आठवण करत आहे. सर्वाला आनंदानं भर. तुझ्या वचनाची भरपुरी त्यांच्यामध्ये राहू दे. आनंदाला कमतरता राहू देऊ नको, शांतीला कमतरता राहू देऊ नको, कुठली बाधा त्यांच्या परिवारात, त्यांच्या घरामध्ये राहू देऊ नकोस. ख्रिस्ताचं विपुल जीवन त्यांच्यामध्ये येऊ दे देवा. तुझं गौरव, तुझी महिमा होऊ दे. तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र गौरवी नावाला धन्यवाद आदर दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणतो, ऐक. आमेन, आमेन.